पुण्यामध्ये शिंदेची शिवसेना 25 जागा लढण्यावर ठाम आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीची अद्याप घोषणा झाली नाही। युतीबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे आणि फडणवीस घेणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरेना। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार का हा प्रश्न आहे। भाजप शिवसेनेला 14 जागा देण्याच्या तयारीत आहे। आठवलेंच्या आरपीआयला 3 ते 5 जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे। शिंदेच्या शिवसेना काही जागांवर ठाम असल्याची देखील माहिती मिळते। तर कोणत्या महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना युतीमध्ये आहे आणि स्वबळावर लढणार आहे ते देखील आपण पाहूया। मुंबई ठाण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती फॉर्म्युलाही ठरला। नवी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गणेश नाईक यांची बैठक झाली। नवी मुंबईत तिढा कायम, दोन्ही पक्षाकडून स्वबळाची भाषा। पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरेना। भाजप शिवसेनेला 14 जागा देण्याची तयारी। पिंपरी चिंचवडमध्ये आठवलेंच्या आरपीआयला 3 ते 5 जागा देण्याची भाजपची तयारी। धुळे महापालिकेसाठी युतीची चर्चा फिसकटली। दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार। धुळे शेवटच्या क्षणाला युती होणार नसल्यानं शिंदे शिवसेनेची उमेदवारांसाठी जुळवाजुळव। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता धूसर। शिवसेना शिंदे गट वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत अशी चर्चा। अहिल्यानगरमध्ये जागावाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपमध्ये चर्चा फिसकटली, सूत्रांची माहिती। संध्याकाळपर्यंत शिवसेना अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा 51 ते 52 जागांचा शिंदेच्या शिवसेनेकडे प्रस्ताव। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा 41 जागांचा भाजपकडे प्रस्ताव। पुण्यामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं। पुणे पालिकेमध्ये दादांची राष्ट्रवादी आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे। आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली जाईल। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 तर पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार आहे। तर पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी घोषणा स्वतः अजित पवार यांनी केली। यावरून TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। दोन्ही परिवार हे एकत्र येत आहेत असंही यावेळी दादा म्हणाले। शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर लढणार आहे। पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असं रोहित पवार म्हणाले। तर पुणे पिंपरी चिंचवड मध्ये घड्याळासोबत जाणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय। पण आमचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाहीत असं रोहित पवार म्हणाले। चिंचवडमध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं। त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे, हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे 2 चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत। तर पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती ठरली। शिवसेनेच्या 45 जणांना एबी फॉर्म देण्यात येतील असं सतेज पाटील यांनी म्हटलं। पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेस 60 जणांना एबी फॉर्म देणार आहे। शिवसेना सचिन भाऊंच्या वतीनं आणि आम्ही सगळे काँग्रेसच्या वतीनं आमचे अध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील बसून एक सीट वाटपाच्या फॉर्म्युल्यावर त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेना आणि आमची आघाडी पुणे महापालिकेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे, हे आम्हाला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय। एकमत आमचं काही सीटांवर झालेलं आहे। जवळजवळ 45 जागा या शिवसेनेनं एबी फॉर्म द्यायचा निर्णय घेतलेला आणि आम्ही जवळजवळ 60 जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतलेला।